नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरात होणार आहे नॉमिनेशन टास्क. नेमका हा टास्क कसा आहे आणि यात काय होणार आहे राडा व कोणते सदस्य होणार आहेत नॉमिनेट हे आपण जाणून घेऊया. नॉमिनेशन टास्कमध्ये अशा सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे की त्यांचा गेम हा दुसऱ्यांवर अवलंबून आहे, म्हणजेच ते दुसऱ्यांच्या हातातील कठपुतली आहेत. सुरुवातीला दीपालीताई संकेतला नॉमिनेट करतात व बोलतात, संकेतने स्वतःचा स्टँड घेणे कुठे ना कुठे कमी केले आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने पण संकेत हा विशालची शॅडो असल्यासारखा खेळत आहे असे सांगितले होते. यानंतर पुढे रेवा सागर यांना नॉमिनेट करताना दिसते. रेवा बोलते, सागर ही कठपुतली आहे विशालची. अनुश्री दीपालीताईला नॉमिनेट करते व बोलते, मला वाटते दीपालीताईचा इंडिव्हिज्युअल काही गेम नाही आहे. पुढे राखी पण दीपालीताईला नॉमिनेट करताना दिसत आहे. राखी बोलते, तू मला अशीच दिसते, म्हणजेच कठपुतलीसारखी वाटते. दीपालीताई बोलते, ऐकून घ्या आधी. राखी बोलते, मी कोणाचं ऐकायला नाही आले आहे. यावर दीपालीताई भडकते व बोलते, मी पण कोणाचं ऐकायला नाही आले आहे. यावर राखी जोरजोरात ओरडते, मी शटडाऊन कधी होणार नाही असं दीपालीताईला बोलते. सध्या तरी प्रोमोवरून सागर, दीपालीताई, अनुश्री व संकेत नॉमिनेट होताना दिसत आहेत. बाकी कोणते सदस्य नॉमिनेट होतील हे पुढच्या भागात आपल्याला समजेलच. तुमच्या मतानुसार असे कोणते सदस्य आहेत की त्यांचा गेम हा दुसऱ्यांवर अवलंबून आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.